सुहेल मुकदमे हे हाडाचे कार्यकर्ते असल्याने ते केवळ आपल्या प्रभागातच नव्हे तर संपूर्ण शहरात ते सामाजिक कार्य करीत असतात. त्यामुळे ते पुन्हा एकदा नगरसेवकपदी निवडून आले. त्यांच्या कामाचा आदर्श हा निश्चितच घेण्यासारखा असल्याचे प्रतिपादन रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी व्यक्त केले. आश्रयित ज्येष्ठ नागरिक संघटना रत्नागिरी आणि संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी या दोन संस्थांच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार समारंभानिमित्त विवेक पाटील बोलत होते. पोलीस प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी जे कार्य हाती घेतले आहे त्याची माहिती यावेळी दिली आणि ज्येष्ठ नागरिक संघटना जे कार्य करीत आहे त्याचे कौतुकही केले. यावेळी प्रभाग क्रमांक 16चे नवनिर्वाचित नगरसेवक सुहेल मुकादम आणि प्रभाग क्रमांक 15च्या नवनिर्वाचित नगरसेविका नाहिदा सोलकर यांचा शाल बुके सत्कार करण्यात आला. यावेळी विवेक पाटील, सिराज अहमद खान, शौकत काझी यांनी आपले मनोगत व्यक्त करून सुहेल मुकादम यांच्या कार्याची प्रशंसा केली. सुहेल मुकादम हे आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटना रत्नागिरीचे संस्थापक आणि ते संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरीचे सल्लागार आहेत. तसेच नाहिदा सोलकर ह्या संपर्क प्रमुख फाउंडेशन एनजीओ रत्नागिरीचे सभासद आहेत. त्यामुळे या दोन संस्थांनी त्यांचा सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना सुहेल मुकादम यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. शिवाय प्रचाराची धुरा अत्यंत कौशल्याने सांभाळून त्यांना विजय करून देणारे सर्व ज्येष्ठ नागरिक यांचेही आभार मानून असेच सहकार्य यापुढेही मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. महिला मंडळ सभागृह जयस्तंभ रत्नागिरी येथे झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सरचिटणीस अहमद मालवणकर यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले. यावेळी व्यासपीठावर विवेक पाटील, सिराज अहमद खान, शौकत काझी, नुरुद्दीन वस्ता, रहीम बिजापुरी, तन्वीर सोलकर, पराग भाटकर, अहमद होडेकर, शेख अहमद हुशे, संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरीचे उपाध्यक्ष कांचन मालगुंडकर उपस्थित होते. यावेळी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील आरोग्यमित्र अनिता पवार यांनी आरोग्याबाबत असलेल्या योजनांची माहिती दिली आणि वय वंदना योजनेची कार्ड तेथेच काढून दिली. त्यामुळे या उपक्रमाबाबत ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरीच्या वतीने अध्यक्ष शकील गवाणकर, उपाध्यक्ष कांचन मालगुंडकर, जनसंपर्क प्रमुख नाझीम मजगावकर, सचिव युसुफ शिरगावकर, रत्नागिरी जिल्हा समिती अध्यक्ष जमीर खलफे, उपाध्यक्ष निलेश नार्वेकर, आदिल फणसोपकर यांच्या हस्ते सुहेल मुकादम आणि नाहिदा सोलकर यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराचे औचित्य साधून नुकताच शकील गवाणकर आणि जमीर कल्फे यांना मिळालेले कोकणरत्न पदवी पुरस्काराबद्दल त्यांचा सत्कार आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटना रत्नागिरी यांच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शकील गवाणकर यांनी केले. यावेळी गीता भवन, रिक्षा स्टॉप, लाला कॉम्प्लेक्स, रत्नागिरी सोसायटीच्या वतीने मकबूल लाला, इम्तियाज शेख आणि विविध संस्थांच्या वतीने तसेच राजीवडा, शिवखोलकरला, शिवखोल करला, साखरतर, मिरकरवाडा, बाजारपेठ, कोकणनगर येथील प्रतिष्ठित नागरिकांनी सत्कारमूर्ती यांचा सत्कार केला. यावेळी रत्नागिरी शहर परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.